राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत मोठा झटका बसलाय। या निवडणुकीत विखे पाटील गटाचा अक्षरशः दारुण पराभव झालाय। कामगार नेते विठ्ठल पवार यांचा परिवर्तन पॅनलचा निवडणुकीत दणदणीत विजय झालाय। परिवर्तन पॅनलनं या निवडणुकीत 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवलाय। त्यामुळे साईबाबा संस्थान परिवर्तन पॅनलचं निर्विवाद वर्चस्व बघायला मिळालंय। विशेष म्हणजे या संस्थेत 20 वर्षांपासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती, पण यावेळी झालेल्या निवडणुकीत विखे पाटील गटाच्या हातून सत्ता निसटली असून सत्तांतर घडून आलंय। या निवडणुकीत विखे समर्थकांच्या पॅनलच्या हाती ठणठण गोपाळ लागले। विखेंच्या समर्थक पॅनलला एका जागेवर देखील विजय मिळवता आलेला नाहीये। ही निवडणूक 17 जागांसाठी होती। संस्थेच्या 17 जागांसाठी 53 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं होतं, तर 1650 सभासदांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं। या निवडणुकीत विखे पाटील यांच्या गटाला धक्का लागण्यामागे कारण म्हणजे त्यांचे समर्थक कर्मचाऱ्यांच्या 2 वेगवेगळ्या पॅनलचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले होते। तर दुसरीकडे विठ्ठल पवार यांच्या विकास पॅनलने या दोन्ही पॅनलला आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती। विखे पाटील समर्थक प्रताप कोते यांच्या नेतृत्वाखाली साई जनसेवा पॅनल निवडणूक लढवत होतं। तसेच संस्थेचे माजी चेअरमन आणि विखे पाटलांचे खंदे समर्थक राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली साई हनुमान मंडळ यांनी पॅनल उभा केला होता। पण या निवडणुकीत विठ्ठल पवार यांच्या पॅनलचा विजय झालाय आणि विखे पाटलांना एक प्रकारे धक्काच लागलाय।